जय भीम. नमो बुद्धाय, संगम नमामि. आज आपण पुन्हा एका महिन्याच्या कालावधीनंतर भेटत आहोत आणि गेल्या वेळेस जसं माझ्या सेशनमध्ये मी सांगितलं होतं की दोन ॲप्लिकेशन्स आहेत, जे ॲप्स आहेत ज्याला म्हटले जातात. एक आहे युकास, जे लार्जली यूज केले जातं फॉर युरोपियन युरोपियन युनिव्हर्सिटी ॲप्लिकेशन. आणि दुसरं जे आहे ते आहे कॉमन ॲप, जे यूज केले जातं अमेरिकन युनिव्हर्सिटीसाठी. आपण खूप सखोल माहिती घेतली जे कॉमन ॲप आहे त्याची, की कॉमन ॲप ॲक्सेस कसा केला जातो, कॉमन ॲपमध्ये रजिस्ट्री कशी केली जाते आणि कॉमन ॲपमधनं ॲप्लिकेशन्स तुम्ही मॅक्सिमम किती पाठवू शकतात आणि तिथे तुमचं ट्रॅकिंग कसं केलं जातं, सगळंच काही. आता आपण आज जाणणार आहोत युकास म्हणून, जे ॲप्लिकेशन फॉर युनिव्हर्सिटी ॲप्लिकेशन्स आहेत, म्हणजे जिथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि पूर्ण तुमचे ॲप्लिकेशन्स इथे ट्रॅक करू शकता. तर सर्वप्रथम पुन्हा एकदा सगळ्या आमच्या महामातांना, महामानवांना त्रिवार अभिवादन. त्यांनी केलेला निस्वार्थ त्याग, त्या समर्पण आणि त्यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. मग ते आमच्या गाडगेबाबा असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत, छत्रपती शाहू महाराज असोत, छत्रपती संभाजी महाराज असोत, महात्मा ज्योतिबराव फुले असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या आमच्या सगळ्या महामाता, रमाई, जिजाऊमाँ, सावित्रीमाई, अहिल्याबाई होळकर, यांचा नितांत त्यागाने मला वाटतं आज आपण सर्व आज जे काय आयुष्य आराम या जे काय आपण आज जे चांगले दिवस बघत आहोत, यांच्या नितांत त्यागामुळे झालेले आहेत. तर ह्या सगळ्या आमच्या महापुरुषांना अभिवादन. मग तिथे साऊथमध्ये जे आमचे पेरियार स्वामी असो नायकर, या नॉर्थमध्ये जे शेवटी मान्यवर साहेबांनी, काशीरामजी, त्यांनी जे कार्य केलं, या सगळ्यांना त्रिवार अभिवादन. आता आज जे प्रेझेंटेशन करत आहोत, बघत आहोत, ते आपण जाणणार आहोत युकास बद्दल. मी ते प्रेझेंटेशन आता शेअर करणार आपल्या सगळ्यांसाठी, सो दॅट आपल्याला कळेल की लाईक ओके ते कुठे जाऊन अप्लाय करायचं. तर मी माझी स्क्रीन प्रेझेंट करत आहे. त्याच्यावर तुम्ही गुगलमध्ये गेलात आणि युकास जर टाकलं, लॉग इन, ठीक आहे. इथे आलात, तुम्ही साइन इन जर केलं, हे इथे मी आमच्या मुलाचा जे हे आहेत लॉग इन आय डी, मी ऑलरेडी त्याचं हे केलेलं आहे. लॉगिंग इट विथ हिज युजर आय डी, पासवर्ड. त्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. जर आपलं कुणाचं रजिस्ट्रेशन नसेल तर सर्वप्रथम आपल्याला जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करावं लागेल त्या ॲप्लिकेशनमध्ये, आणि मग पुढे ही प्रोसेस चालू होते. सर्वप्रथम इथे हे जे आहे, हा वर्ष तुमचं जे असतं ते फार महत्वाचं आहे. ह्यांनी 2026 साठी केलेलं आहे. सो दिस इज युअर account preferences. You can see this, my preferences. You can actually when you log in, तुमचं प्रोफाईल जेव्हा क्रिएट केले जातं त्यावेळेस हे सगळं विचारले जातं. हे मी आता काही तुम्हाला दाखवत नाहीये. डेट ऑफ बर्थ, कंट्री विच यू आर लिव्हिंग, व्हॉट इज युअर स्कूल, युअर हब पर्सनलायझेशन्स, ॲज इन लाईक ओके. सो हे सगळे जे आहे, युअर पोस्ट कोड अँड युअर इयर you want to start your studies, what is your level. So it is saying that okay, you're going for undergrad, so you will rate, are you going for a postgrad, it will take all these details, you'll save it. I'm not going to change any of these. I'll just show you. Need support, तुमचे काही स्पेसिफिक जर ॲडिशनल काही तुमचे रिक्वायरमेंट्स असतील, ॲज इन लाईक some students are disabled, some
care experienced students, something like okay, additional care has to be required at the on the campus. Then you are, whether it's like estranged, those not supported by parents, those with caring responsibilities, those with parenting responsibilities. हे सगळे म्हणजे बाबा मी पॅरेंट आहेत आणि मी तिकडे इच्छुक आहे शिकण्यास, तर त्यावेळेस म्हणजे तुमचं एक छोटंसं बाळ असेल 2 वर्षाचं 1 वर्षाचं, तुमची रिस्पॉन्स, हे सगळे तुम्ही सिलेक्ट करून यू कॅन गो. So it is quite in detail. So they take quite a lot of demographic data which talks about yourself as a student who is going to apply there, right? आणि apprentice, interested in apprentice as in like okay, तुम्ही तिथे गेल्यानंतर whether you are going to work as an apprentice. So हे सगळं तुमचं प्रोफाईल सगळ्यात पहिलं क्रिएट होतं. द सेकंड वन इज हब, थर्ड वन इज नोटिफिकेशन्स. वॉट एव्हर फेवराइट्स यू हॅव, म्हणजे तुमचे जे फेवराइट्स आहे यू कॅन जस्ट काइंड ऑफ पुट देम हिअर. आणि हे सगळे प्रेफरन्सेस इज बेसिकली तुमचे जे हे मॅनेज माय प्रेफरन्सेस जे असतात ना, तर तुमचे सगळे स्टडी अँड क्लिअरिंग ऑपॉर्च्युनिटीज, स्टुडंट डील्स अँड ऑफर्स, म्हणजे तुमचे जे काय, तर हे प्रेफरन्सेस म्हणजे तुमचं डिग्री अप्रेंटिस, all these preferences, हे सगळे. So it will ask you whether you want it all through the mail, through the post, SMS. It will get you on this. Okay. Now, most important here is a hub. Now let me also show you something interesting which I have not showed you. म्हणजे the last time when we spoke, I think we didn't cover one aspect of it, and that is called clearing. Clearing applications. I am going to take you here and I am going to show you. If I say select for 2025, म्हणजे आत्ताच्या गत वर्षीचा, ठीक आहे. There's something interesting you will see. Your details have been updated. Okay, fine. Now comes here, you go back आणि तुम्ही हब वर गेलात. आता तुम्ही ह्या वेळेसाठी अप्लाय करताय. Now you will see this was not there 2026 ला. This is add a clearing choice to your applications. Now हे फार इंटरेस्टिंग आहे बरं की ते क्लिअरिंग म्हणजे काय असतं, की सपोज प्रत्येक कॉलेजमध्ये काही नेमलेल्या सीट्स आहेत, से लाईक 100 सीट्स, आणि त्या 100 सीट्स पैकी त्यांना चांगले योग्य विद्यार्थी मिळालेले आहेत आणि त्यांनी सिलेक्ट केलं, आणि ते आहेत साधारणतः 85 या 90. मग हे 85-90 जे विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत, तर उरलेले 15 सीट्स बाकी आहेत. तर मग त्यांना ते क्लिअर करायचे आहेत. या उरलेले सपोज 5 सीट्स बाकी आहेत, 95 भरलेले आहेत, तर त्या 5 सीट्ससाठी ते क्लिअरन्सला अप्लाय करतात, म्हणजे सॉरी क्लिअरन्सला टाकतात, आणि ज्याला तुम्ही अप्लाय करू शकता इफ यू हॅव नॉट गॉट फॉर समथिंग ऑफ युअर चॉईस अँड पार्शली दिस इज ऑफ युअर इंटरेस्ट, म्हणजे तुमचा काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्या क्लिअरन्स साठी अप्लाय करू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या क्लिअरन्स मधनं त्यांना त्यांचे कोर्सेस या प्रोग्राम्स मिळालेले आहेत. बऱ्याच जागी असंच होतं की लाईक ओके, हे जे क्लिअरन्स असतात हे अशा युनिव्हर्सिटीज पण असतात जे थोड्याशा फार हायली रँक नाही आहेत, मिड रँक आहेत, पण मिड रँक मध्ये तुम्हाला एखादी चांगली युनिव्हर्सिटी चांगला प्रोग्राम मिळू शकतो. समजा तुम्ही इकॉनॉमिक्स अँड फायनान्स विथ इंटरनॅशनल ट्रेड असं अप्लाय करत आहात, आणि हे करत असताना तुम्हाला तो इकॉनॉमिक्स अँड फायनान्स विथ इंटरनॅशनल ट्रेड नाही मिळाला, आणि इथे क्लिअरन्स साठी इकॉनॉमिक्स अँड फायनान्स आहे पण इंटरनॅशनल ट्रेड नाही आहे. मग तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही ऍटलिस्ट इकॉनॉमिक्स अँड फायनान्स तुमचं वर्ष न वाया घालवता तुमचं मिळून जाईल. समजा त्यांनी सिलेक्ट केलं, तुमचे क्रेडेन्शियल्स एकदम योग्य वाटले त्यांना, आणि त्यानंतर काय करणार ते की हे जे आहेत इंटरनॅशनल ट्रेड, तिथे काही कोर्सेस असतात ॲज अन ऑप्शनल कोर्सेस. यू कॅन टेक देम ॲज ऑप्शनल अँड ॲड देम इन टू युअर क्रेडिट, आणि ते क्रेडिट करून तुम्ही ते इंटरनॅशनल तुमच्या डिग्रीवर भले भाती ते येणार नाही. इट विल ओनली से फायनान्स अँड इकॉनॉमिक्स. इट विल नॉट से फायनान्स अँड इकॉनॉमिक्स विथ इंटरनॅशनल ट्रेड. तुमच्या डिग्रीवर येणार नाही. बट वेन दे सी युअर
करिक्युलम व्हिटे त्याला CV म्हणतात या बायोडाटा म्हणतात, ते ज्या वेळेस करिक्युलम व्हिटे ज्या वेळेस बघितले जातात आणि ज्या वेळेस ते बघून समजू शकतात की ओके यू हॅव ऑलरेडी अंडरटेकन दॅट इंटरनॅशनल ट्रेड ॲज पार्ट ऑफ युअर कोर्स करिक्युलम, त्यामुळे यू आर ॲज गुड ॲज टेकन अंडर द इंटरनॅशनल ट्रेड्स प्रोग्राम. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण बऱ्याचदा काय होतं की ते काहीतरी न मिळाल्यामुळे मुलं ती सोडून देतात, एक वर्ष वाया जातं. सो जस्ट गो थ्रू दिस क्लिअरन्स अँड देन यू विल गेट इट. आता ह्या ऍप्लिकेशन मध्ये मॅक्सिमम तुम्ही पाचच युनिव्हर्सिटी अप्लाय करू शकता आणि 5च ऍप्लिकेशन्स तुम्ही ट्रॅक करू शकता. नाव आय विल गो अँड चेंज द इयर so that I can start an application here. So start an application. Now त्याचा application 25 चं झालेलं आहे. So suppose I go change the year, say like I want to apply for the next year. I go change here 26 and I say yes, कारण दुसरं सगळं त्यांनी भरलेलं आहे, त्यामुळे I don't want to, त्याला काहीच करत नाही मी. ठीक आहे. Now I go to the hub. So this is application in progress. त्याने 9% केलेलं आहे. Suppose I go to the application. Now this is your application, right? हे application आहे, त्यांनी क्लिअरली दिलेलं आहे. पहिलं तुम्हाला काय लिटरली ते इथे दाखवतो स्टेटस, ऍप्लिकेशन स्टेटस, की तुमचे चॉईसेस जे आहेत तर त्यांनी ऑलरेडी 5 आउट ऑफ 5 चूज केलेले आहेत. त्याने इथे 5 आउट ऑफ 5 कोणते चूज केलेले तिथे आहेत त्याचे. बर्मिंगहॅम, लीड्स, लिव्हरपूल, जे काय आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि UCL युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन. हे खूप रँक स्कूल्स आहेत, हे व्हेरी हायली एक्सेप्ट फॉर प्रॉब्ली हे सगळे इन द टॉप 100 मधले स्कूल्स आहेत. सो टफ कॉम्पिटिशन असते. आता हे जे आहे स्टार्ट दिस सेक्शन म्हटल्यानंतर पर्सनल डिटेल्स, सो इट विल आस्क यू ऑल दिस. सो ह्या सेक्शन मध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स विचारले जातील. इफ यू क्लिक यू विल गेट ऑल दिस, टायटल, फर्स्ट नेम, दिस, then your date of birth, gender, mark this section as complete. हे सगळे जे आहेत, this is your, then they will ask you nationality details, then your address where you live, then your supporting information. Have you ever lived or worked in the European Union, मग युरोपियन युनियन एरिया और स्वित्झर्लंड, हे सगळे डिटेल्स तुम्हाला विचारले जातील. फिनान्स अँड फंडिंग, म्हणजे तुम्ही तुमचं फिनान्स कसं अरेंज करणार आहात. सो तुम्ही प्रायव्हेट फायनान्सने करणार आहात का गव्हर्नमेंट तुमची जी आहे स्वतःचे या अदर सोर्सेस कुठून करणार आहात. दिस यू कॅन ॲक्च्युली या नॉट नोन म्हटल्यानंतर. आणि स्कॉलरशिप्स पण आहेत, भरपूर स्कॉलरशिप असतात, रिसर्च काउन्सिल्स असतात, UK युरोपियन स्टुडंट फायनान्स सर्व्हिसेस, म्हणजे दीज आर बेसिकली तुमचे स्कॉलरशिप त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर ह्या वेगवेगळ्या बॉडीज आहेत विच ॲक्च्युली फंड द एज्युकेशन. यू कॅन अप्लाय टू दीज एजन्सीज, विच एव्हर सूट्स यू, तुम्ही ते सिलेक्ट करू शकता आणि यू कॅन प्रोसीड. ठीक आहे. then you can complete. Then this is asking for तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय आहे, तर हे सगळे तुमचे एज्युकेशन डिटेल्स विचारतील. यू कॅन जस्ट ॲड ॲज मेनी ॲज यू वॉन्ट आणि यू गेट दिस. हे तुमचे इंग्लिश लँग्वेज सर्टिफिकेट्स म्हणजे टॉफेल, आयलेट्स जे काय तुमचं आहे ते ऑटोमॅटिक स्कोर्स मग पोस्ट केले जातात. तुमचे इथे फक्त ते नंबर टाकायचे आहेत, रजिस्ट्रेशन नंबर्स टॉफल ह्याचे. तुमची जर काही छोटं मोठं जर एम्प्लॉयमेंट तुम्ही केलेलं आहे या छोटं इंटर्नशिप्स केलेले आहेत ते तुम्ही इथे टाकू शकता. पर्सनल स्टेटमेंट म्हणजे SOP, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ते तुम्ही इथे लिहू शकता. आणि रेफरन्सेस तुमचे जे काय आहेत. सो बेसिकली तुम्ही जे रेफरन्सेस देणार त्यांना ईमेल जाईल. ते ईमेल गेल्यानंतर दे विल ॲक्च्युली ब्लाइंड रेफरन्सेस जातात, म्हणजे विद्यार्थ्याला दिसत नाही जो विद्यार्थी अप्लाय करत आहे की ज्याचे रेफरन्स घेतलेलं आहे त्यांनी काय लिहिलेलं आहे ते काय दिसत नाही. ते डायरेक्टली पोस्ट होतं युनिव्हर्सिटीला आणि ह्या अशा तऱ्हेने
हा तुमचा ॲप्लिकेशनचा एक जे आहे, यू विल गेट वन पार्ट ऑफ इट लाइकवाइज. ठीक आहे. नॅशनॅलिटी डिटेल्स, वेअर यू लिव्ह, कॉन्टॅक्ट, सपोर्टिंग अकाउंटंट, फायनान्स, लाइकवाइज. ठीक आहे. एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, पर्सनल स्टेटमेंट, रेफरन्सेस. आणि हे आताच मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले की ह्या सगळ्या डिटेल्स कुठे भरल्या जातात. नाव यू कॅन ॲज वेल काइंड ऑफ go and search for your courses. You can go search for your courses. The course which is say like तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि यू वुड लाईक टू, व्हॉट आर यू लुकिंग फॉर. तर तुम्ही जे काय आहे तुमचं, से लाईक यू आर लुकिंग फॉर फायनान्स अँड इकॉनॉमिक्स. ठीक आहे. With a placement here or hey business administration, so it will give you all the choices. You select which one you want. And then सो बिझनेस फायनान्स आणि विथ अ इयर अब्रॉड म्हणजे बाहेर राहणार. समजा त्याचे 2 वर्षाचं असेल तर 1 वर्ष इकडे 1 वर्ष तिकडे या 1 वर्ष तिथे. सो इट विल गिव्ह यू ऑल दोज विच आर ऑफ इंटरेस्ट. ना ह्याच्या जागी जर समजा इफ समबडी इज इन टू कम्प्युटर सायन्स, so it will give you with cyber security industry, right? Now somebody who's into mm, uh, political science, so it will give you political science. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 3 year पाहिजे का 4 year पाहिजे. सो हे सगळे केल्यानंतर यू विल गेट मास कम्युनिकेशन जर म्हटलं, so it will give you. ठीक आहे. Likewise, advertising, with advertising, suppose you go and it will give you all this colleges, right? Best match. Now, these are those. So now, where is this London South Bank University? Now, related courses काय आहेत? हे किती वर्षाचं आहे? हे फुल टाइम आहे. हे कधी स्टार्ट होणार आहे? सप्टेंबर 2026 ला स्टार्ट होईल. तुम्हाला डिग्री काय मिळणार? BA ऑनर्स मिळणार. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे दिल्या जातील. त्याचे कोर्सेस जर बघायचे तर यू कॅन गो, यू कॅन सी दिस ऑल द डिटेल्स. Related courses. These are all your entry requirements. So you don't worry for the European Union requirements शी तुम्हाला काही संबंध नाहीये. You don't need to get into that. You just need to get into what is relevant to you. And then you can actually go and add these courses. Discover location, universities, and this, and employers. So you can actually go and search for your universities. आणि हे सगळे जे सर्च आहेत हे जे तुम्ही करणार, यू कॅन गो अँड देन ॲड टू युअर ॲप्लिकेशन. सो वन्स यू आर इन द हब हिअर, दिस इज युअर हब. आणि नोटिफिकेशन इज अ प्लेस वेअर यू विल गेट ऑल द नोटिफिकेशन्स दॅट यू आर रिसिव्हिंग फ्रॉम द युनिव्हर्सिटीज. तुमच्या युनिव्हर्सिटीजकडनं आलेले, त्यानंतर ॲप्लिकेशन्समध्ये काही जे आहेत इम्पॉर्टंट, हे सगळे तुम्हाला, यू हॅव नॉट फेवरेटाइज अ कोर्स. ते जाऊन ते हे म्हणेल की लाईक ओके तुझ्या चॉईसचा एक कोर्स अवेलेबल आहे, कॅन यू जस्ट गो अँड डू अ फेवराईट, ॲडिंग अ क्लिअरिंग चॉईस. एक बाबा क्लिअरिंग चॉईस आहे, ओनली अँड ॲडिंग. सो इट विल गिव्ह यू ऑल दिस नोटिफिकेशन्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. So ensure that okay you go to the notifications app, you go to favorites, म्हणजे तू favorites मध्ये जे काय तुम्ही हे केलेले आहेत, ऍड केलेले आहेत, all that will be seen here. What you have shortlisted will also be seen here. So like review your choices. आता ह्यानी काही shortlist केलेले नाही आहेत, and all your favorites, ह्यानी favorites मध्ये काही टाकलेलं नाही आहे, so you can't see anything over here, but otherwise सगळे येणार इथे. Universities and view collection, the subject guides, view collection, locations and cities, and this
Suppose I go here, what he has selected. So you will see Imperial College of Leeds, then the London School of Economics, the University of Edinburgh, then you have University College London. So you will see all that you favorites. हे त्याचे favorites आहे. So he has already added some favorites. University of Manchester, Nottingham, University of Cambridge. तर हे सगळे युनिव्हर्सिटीज त्यांनी हे केलेले आहेत. So it's there. ठीक आहे. So it's in his favorites. Subject guides. Let's see what is this. So economics is his favorite. This thing he can add this as many as he wants. He or she wants. Pages you can add, employee careers. This is for the employee part of it, but basically when you want to go there for your careers, career pathways can also be kind of applied from here. The courses and content for you, these are all the courses and contents. I need to understand what is this tariff, which probably in the next lecture I will explain you what this tariff is. Probably I'm not able to recollect it now, and I don't want to give a wrong answer to that. Chat to students. You can as well chat with some students whom you wish to talk to. Personal statement guides. You can get the help for person, but do not copy them. Whatever personal statements and questions तुम्हाला जे विचारले जातात, please do not copy them from ChatGPT. ते प्लेगरायझम ज्याला म्हणतात, म्हणजे कॉपिंग, ते चेक करतात की हे कुठून उचललेलं आहे. तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही कुठून कॉपी केलं, दे डू नॉट अप्रिशिएट. तुम्ही तुमची कहाणी लिहा, तुमच्या शब्दांमध्ये लिहा. तुमची युनिक कहाणी असते. तुम्ही का तिथे जात आहात, त्याच्या पाठीमागचे तुमचे काय उद्दिष्ट आहेत हे तुम्ही इथे नमूद करा आणि ते लिहून जा. कारण तुम्ही जर कुठून जर कॉपी कराल, त्यांना ते लगेच, कारण त्यांच्याकडे जे टूल्स आहेत त्या टूल्स मध्ये ते टाकून सगळं काही त्यांना दिसतं की लाईक हा तुम्ही हे कुठून कॉपी केलेलं आहे. त्यामुळे डू नॉट गेट इन टू दॅट. हे तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, महत्वाचं. त्यानंतर चॅट, ओपिनियन मॅटर्स हे झाले, फेवराइट झालेत, इव्हेंट्स सगळे तुम्हाला इथे दिसतील तुमचे काही. आय थिंक लार्जली दिस इज वॉट. आणि तुम्हाला इथे फार महत्वाचं डेट्स अँड डेडलाईन्स. तर तुमच्या जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्या संदर्भात सगळे डिटेल्स इथे येत राहतात. की काय डेडलाईन्स आहे, तुमचे काही क्वेश्चन्स आहेत तर ते तुम्ही इथे हे करू शकतात. You can go and take help from this. Got a question, so you can see whether those questions need a help, so you can go and this thing. Hub Live is basically you will see lot of videos. इथे ह्या व्हिडिओज मधनं तुम्हाला समजेल की लाईक ओके हाऊ दिस होल थिंग वर्क्स. आणि ते खूप काही नवीन नवीन गोष्टी सांगत असतात. दे आर काइंड ऑफ अपडेटेड. सो सपोज कुणाला फंडिंग रिलेटेड आहे, तुमच्या एवढ्या मोठ्या जे एज्युकेशन ड्रीम असतं, ह्या एज्युकेशन ड्रीमसाठी मोठा एक फंड लागतो. तर तो फंड तुम्ही कसं आणणार, कुठून आणणार, तुम्ही अप्रेंटिस हे बघा, हाऊ टू अप्लाय फॉर अन अप्रेंटिस, हाऊ टू फिनिश युअर युनी ऍप्लिकेशन, तिथे तुम्ही जर बघितलं. सो यू कॅन गेट ऑल दिस. समजा ऍप्लिकेशन सेंड केलंय, मग आता व्हॉट नेक्स्ट, सो दे विल टेल यू देअर. मग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. म्हणजे दिस इज लाईक अ कन्सॉलिडेटेड प्लॅटफॉर्म वेअर यू कॅन गेट हेल्प. आणि एवढं ट्रॅकिंग असतं त्यांचं की यू गो हिअर अँड यू गेट द होल ऍप्लिकेशन ट्रॅक्ड. म्हणजे तुमचा प्रत्येक युनिव्हर्सिटीचा ऍप्लिकेशन ट्रॅक होऊन जातं इथे. आता ह्यांनी काही सबमिट केलेलं नाहीये, ही हॅजंट सबमिटेड. सो प्रोफाईल, पर्सनल स्टेटमेंट अजून काही केलेलं नाहीये हे. त्यामुळे इथे दिस इज 000. ही इज जस्ट कम्प्लिटेड 9%. सो आणि पण त्यांनी त्याचे चॉईसेस सगळे ऑलरेडी टाकून दिलेले आहेत. अँड ही इज येट टू फिल दिस ऍप्लिकेशन. म्हणजे तो अजून त्या प्रोसेसमध्ये आहे. सो लेट्स सी. आता महत्वाचं, हे ऍप्लिकेशन भरल्यानंतर इथे हे तुमच्या युनिव्हर्सिटीजला तुमचे सगळे इथेच नोटिफिकेशन येतात. आणि हे एवढं चांगलं इंटिग्रेटेड आहे
की तुम्हाला इथे जे नोटिफिकेशन्स या मेसेजेस येतात, हे मेसेजेस तुम्हाला तुमच्या ईमेलवर पण मिळतील. सो महत्वाचं तुम्हाला दोन्हीकडे मिळतात तिथे बरं का. यू कॅन रिप्लाय टू द युनिव्हर्सिटी फ्रॉम हिअर ऑल्सो, और यू कॅन गो अँड रिप्लाय फ्रॉम द ईमेल. प्रिफरेबली तुम्ही इथून कराल तर सगळं ट्रॅक्ट राहील. तुम्हाला कळेल की लाईक ओके हां, तुम्ही कोणत्या दिवशी कोणाला रिप्लाय दिला होता, काय दिला होता, त्यांच्याकडनं काय आलं, सगळं ट्रॅक होतं. ओके, आय होप दिस व्हेरी क्लिअर. तर आज आपण हे जे ॲप्लिकेशन आहे युकास याविषयी जाणून घेतलं. आता इथे जे आहे, इफ यू सी, before you apply, if you need any information applying to university, this after applying, how the interview process, tracking कसं होणार, decision making कसं होणार, कन्झर्वेटोरीज ॲज इन लाईक फीज अँड फायनान्स वगैरे, तर तुम्ही आज कसे अरेंज करणार पॅरेंट्ससाठी किंवा तुमचे पालक आहेत त्यांच्यासाठी काही जर इन्फॉर्मेशन आहेत तर दिस इन्फॉर्मेशन कॅन बी सॉट ओव्हर हिअर. तर एव्हरीथिंग इज अवेलेबल हिअर. इंटरनॅशनल स्टुडंटसाठी हे आहे अप्लाइंग टू युनिव्हर्सिटी, फायनान्शियल इन्फॉर्मेशन, मनी अँड स्टुडंट लाईफ. तर तुम्हाला स्टुडंट लाईफ कसं असतं, स्टुडंट गाईड, तुमचे गाईड्स कसे आहेत, तुम्ही ज्या सिटीमध्ये चालला तर त्या सिटी गाईड्स पाहिजे असेल, इथल्या इथे मिळतं. अप्लाइंगसाठी हे इथे आहेत. आणि वेअर टू स्टार्ट, व्हॉट टू डू, वेअर टू गो, सगळं काही. म्हणजे दीज 4 लिंक्स आर सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे डिस्कवर, अप्लाइंग, मनी अँड स्टुडंट लाईफ आणि इंटरनॅशनल. इंटरनॅशनलसाठी वेगळं लाईक पासपोर्ट्स, I-20, विजा प्रोसेसिंग, या सगळ्या गोष्टीची तुम्हाला इथे पुरेपूर माहिती मिळून जाते. तुम्हाला एकदा एखाद्या युनिव्हर्सिटीने कन्फर्म केलं की बाबा हां, एखाद्या युनिव्हर्सिटीने केलं असेल, लाईक एडिनब्रॉने कन्फर्म केलं. एडिनब्रॉने कन्फर्म केल्यानंतर व्हॉट यू डू इज यू ॲक्च्युअली देन गो अँड ते तुम्हाला फक्त एक एक सिलेक्ट करायला लावेल फायनल. आणि एकदा तुम्ही ते एक सिलेक्ट केलं की दॅट्स इट. देन इट विल नॉट अलाउड टू. एकदा तुम्ही इथे सबमिट केलं ह्या ह्या बटनावर आणि ते एक जे फायनल केलेलं आहे तुम्ही, you won't be able to make a change to this, remember, because against this personal ID you have submitted one. You cannot open two IDs, remember. काही जण करायला गेले ते अँड दे हॅड अ बॅड टाइम. कारण ते खूप खूप मॅटर करतं की यू आर ऑनेस्ट, यू हॅव दॅट इंटिग्रिटी, की बाबा तुम्ही जे काही कराल ते एक ट्रू स्टुडंट म्हणून तिथे अप्लाय करत आहात. आणि they get that okay, in essence, that yes, this child is very honest and very interested in taking up further studies or maybe undergrad studies in European Union, UK, Scotland, and also in Australia and other places. You can go and apply from here. तर you can also apply for universities in Ireland, Finland, Denmark, Austria, Belgium. म्हणजे इथून ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीज तुम्हाला मिळू शकतात. So we studied two um, applications. One was UCAS today, and before that we studied about is Common App. तुम्हाला कॉमन ॲप बद्दल मी पुरेपूर माहिती दिली होती की लाईक हाऊ इज कॉमन ॲप हेल्पिंग स्टुडंट. तर कॉमन ॲप जे आहे ते जर तुम्हाला त्याचा जस्ट एक ग्लिम्स हवा असेल तर आय विल अगेन डू अ स्क्रीन शेअरिंग फॉर अ मिनिट विच शुड हेल्प यू. So this is your screen. I hope तुम्हाला स्क्रीन दिसते. This is your common app. We studied this. We took quite a lot of information on common app. This is your common app. Common app is also like much similar. त्या पद्धतीनेच आहे. Where is this?
साइन आउट. ओके. सो हे कॉमन ॲप आहे. यू कॅन गो अँड ॲक्च्युली त्याचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. सो समथिंग लाईक दिस गुगल. Go to common app, and that's where you are. Here's create an account. If you don't have an account, you go create, register yourself. And similarly here as well, if you do not have, right, मग तुम्ही इथे जाऊन रजिस्टर म्हणून आहे बघा हे, you can register. If you already have, you sign in. Similarly इथे सुद्धा same, create an account. If you already created, are you a first year student or a transfer student, it will ask. Similarly over there also it will ask, आणि तुम्ही फर्स्ट इयर स्टुडंट म्हणून you can go ahead. That's it. ठीक आहे. So I think these are the two applications which are very important, children. तुमच्या सगळे ट्रॅकिंग इथून होतात. You don't need to go anywhere. These are the two applications that should take care of your admissions. मला वाटतं एवढं बोलून मी इथेच थांबतो. First of all the best for your journey. This was my 5th or 6th session, आणि तुम्ही हे सगळे सेशन्स मी तिथे तुमचे लाईक्स आणि व्ह्यूविंग बघत असतो. तर बरेच विद्यार्थी ह्या सगळ्या सेशन्समधून बेनिफिट होतील, त्यांना बेनिफिट मिळेल अशी मी अपेक्षा ठेवतो, आशा करतो. आणि हे सगळे जे सेशन्स आम्ही रेकॉर्ड केलेत सुनील कदम सरांच्या साह्याने आणि त्यांच्या शांता फाउंडेशन साह्याने, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची पुरेपूर माहिती मिळाली या सेशन्सतर्फे. त्यानंतर कदाचित एक शेवटचं सेशन असणार आहे ह्या सिरीजमधलं, ज्याला मी तुम्हाला हे सगळं तुम्ही एकदा ॲडमिट मिळाल्यानंतरची विजा, I-20, फायनान्सेस आणि तुम्ही तिथे पोहोचण्यापर्यंत, तर तुम्हाला तिथे कोणते जे ग्रुप्स आहेत त्यांच्याशी कनेक्ट करायचं. कारण तिथे तुम्ही जर पहिल्यांदा जात असाल तर निश्चित तौर तुम्हाला यू विल गेट अ कल्चरल शॉक, आणि कल्चरल शॉकमध्ये बरेच विद्यार्थी तिथे गेल्यानंतर लोनलीनेस, होम सिकनेस आणि बऱ्याच काही गोष्टी होतात. एवढंच नाही तर बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं चुकीच्या जागी सुद्धा, चुकीच्या ग्रुप्समध्ये तिथे आणि चुकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व होतात. तर त्याच्यासाठी काय करावं लागणार, तर तुम्हाला तिथे किती सतर्क राहावं लागेल. तुम्ही एन्श्युअर करायचं की आपला जो डायस्पोरा आहे त्या ग्रुपमध्ये राहून, आणि त्यांचे तिकडचे जे इतर जे नॅशनॅलिटीज आहेत त्या नॅशनॅलिटीज बरोबर सुद्धा इंटरमिंगल व्हायचं. पण कसं व्हायचं, कसं करायचं, सो दॅट यू डोंट फील आउट ऑफ अ प्लेस, यू डोंट फील होमलेसनेस, होम सिकनेस, लोनलीनेस. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे यू विल ॲट सम पॉइंट इन टाइम यू विल फील की लाईक अरे, आणि तिथे कुणी नसतं. तुम्ही गेलेले असतात एक 15-20 हजार किलोमीटरवर, किंवा जर UK जर असेल तर ऑलमोस्ट लाईक इट्स 10,000 किलोमीटर्स. आणि देन क्वाईट लाईकली थोडंसं हे राहतं आहे, होम सिकनेस असतो. त्याला कसं आपण त्याच्यावर मात करायचं, कसं तुम्ही त्यांच्या कल्चरमध्ये समरस व्हाल, ह्या गोष्टीबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. आणि सगळ्यात त्याच पार्टमध्ये कदाचित ह्या जो शेवटचा पार्ट राहील त्याच्यामध्ये हाऊ टू अप्लाय. मला वाटतं हा सेशन मी जरी घेतला तरी थोडंसं त्याच्याबद्दल बोलेलच मी, की फायनान्सेस कसे तुम्हाला गार्नर करायचे. कारण सगळं काही येऊन ठेपतं ते तुमच्या पैशावर, आणि तुम्ही पैसे नाही ह्या कारणामुळे पण बऱ्याचदा, तर आपण फायनान्स हे पुन्हा एकदा थोडंसं एक म्हणतात ना रिव्हिजन म्हणून तो सेशन घेऊयात, ज्याच्यामध्ये 10-15 मिनिटं मी कव्हर करेल की तुम्ही किती प्रकारे तुम्ही तुमचं एज्युकेशन फंड करू शकता. एवढं बोलून थांबतो. पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिन्यांना
ऑल द बेस्ट फॉर देअर ड्रीम एज्युकेशन अब्रॉड. आणि जय भीम, नमो बुद्धाय, संगम नमामि.